रोज काही ना काही काम असते, पण आज नुसतं निवांत. आज मोबाईलचा लाड चालला होता. खाली उतरायचं नावच नाही. कधी ह्या हातातनं त्या हातात, त्या हातातनं ह्या हातात, कधी खाली कधी वर. बस तेवढ्यात काय, आमचे साहेब आले. त्यांना माझं सूप पावलं गेलं नाही. मला म्हणले बाहेर जायचे. कुठं? तर घरच्यांसाठी फ्रँकी आणायला, आत्ताच खायची. तर मग काय, निघालो आम्ही घरच्यांच्या फरमाईशसाठी टणटणा फ्रँकीच्या शोधात. माझं काम काय, बसायचं मागं, इकडची तिकडची दुकानं बघायची आणि उन्हापासून आपलं संरक्षण करायचं. आमच्या साहेबांनी सांगितलेलं आणि मी नाही ऐकायचं, मग तर झालंच. त्यांच्यासाठी काही पण. आजूबाजूला लोक आमच्याकडे असली बघायला लागली जसं की आम्ही काय विदेशातून आलो की काय. पण मला काय, मी आपला आनंद घेत मस्त निघालेली आणि आमचे आहोसुद्धा. त्यांनाही या गोष्टीचा काही फरक नाही. मी फक्त एकच विचार करीत, आम्हाला फ्रँकी कधी भेटायची, फ्रँकी कधी भेटायची. भरपूर दुकानं येत होती, जात होती. आमच्या साहेबांचं काही मनच होत नव्हतं कुठल्या दुकानावर गाडी थांबवायचं. आत्ता काय, कुठलं घेऊन जाणार, का बाहेरगावी जाणार की काय फ्रँकी घ्यायला, कुठला पॉईंटला आहे की काय त्यांनीच माहिती राहणार. मी तर बस ह्याच विचारात, आत्ता येईल तेव्हा येईल. पण काय, हे काय, त्यांच्या राणीला तहान लागलेली वाटते. आणि काय, इथं पेट्रोलच्या भरण्यासाठी एवढा रांगा. फायनली आमचा नंबर आल्यावर दादानं म्हटलं लवकर या, फ्रँकी संपायची नाही तर तिकडं. त्यानं आम्हाला ॲड्रेस दिला. इथून तिथं आम्ही आल्या आल्या बरोबर तिथं पोचलं. रोल हाऊसमध्ये. लय भारी वाटलं मनाला. बघितलं आणि घेऊन काय, थोडं थंड पिऊन आम्ही रोल हाऊस तर छान वाटत होती. कॉफी, कोल्ड कॉफी पिली तर इंग रोल तयार झाला. तर मग फायनली आम्ही फ्रँकी घेऊन निघालो घराकडं. ऊन आणि त्यासोबत ट्रॅफिक तर खूप होतीच. पण रस्त्याच्या कडेला काय, भाऊ बंद थांबलेले आमच्या स्वागतासाठी. म्हणले या शर्ट घ्या. आम्ही म्हणलो आता नाही आहे सध्या, येतो. तोवर टाटा बाय बाय. तोवर आमच्या साहेबांनी इकडे गरुड झेप घेतली आणि आम्ही घरी पोहोचलो. घरी पोहोचतात सुखाचा श्वास घेतला आणि छान वाटलं. घरात येऊन फ्रँकी खोलून खायचं मन झालं. एक घेतली, खाऊ म्हटलं. एवढ्यात घरच्यांचा विचार आला. पहिलं घरच्यांना द्यावं लागलं, तेव्हा नंतर फायनली फ्रँकी आली ताटात, ताटातलं पोटात.